900 कोटींच्या प्रकल्पावरनं शिवसेना आणि भाजपमध्ये आता जुंपण्याची शक्यता आहे। सिडकोच्या प्रकल्पाची चौकशी करा असे आदेश मुख्यमंत्री सचिवालयानं दिलेले आहेत। सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना हे चौकशीचे आदेश दिले। एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिलेली होती। मुख्यमंत्री फडणवीसांकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी आमदारांनी या संदर्भात तक्रार केली होती आणि त्यानंतर हे चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। जालना खरपुडी सिडको प्रकल्पाबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे तक्रार केलेली होती। जालना खरपुडी प्रकल्प हा पूर्णपणे अव्यवहार्य व नॉन फिजिबल प्रकल्प आहे। या संदर्भात सिडकोने स्वतः त्यांच्या इंटरनल रिपोर्टमध्ये तो प्रकल्प होऊ शकत नाही असा अहवाल दिलेला होता आणि मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सिडको प्रशासन व अधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय हे महसूल यंत्रणेच्या माध्यमातून या संदर्भात सविस्तर आणि सखोल चौकशी करतील। मुख्यमंत्र्यांनी जर चौकशीचे आदेश दिले असतील तर तो त्यांचा अधिकार आहे, ते त्यांच्या अधिकाराखाली ते चौकशी करू शकतात। ते मी त्यावर काही भाष्य करू शकणार नाही, पण माझी स्पष्ट भूमिका आहे की सिडको हा जालन्यामध्ये झाला पाहिजे या मताचा मी आहे आणि शेतकऱ्याला योग्य तो मोबदला या ठिकाणी मिळाला पाहिजे हे माझं मत आहे। लाख लाख 5-5, 2-2, 5-5, 10-10 लाख रुपयानं एक जमीन खरेदी करायची, नंतर सरकारकडून त्याचा 1,80,00,000 रुपये असा मोबदला घ्यायचा आणि सरकारचे नगरविकास विभागाचे अधिकारी त्याच्यात सामील होण्याचं, सिडकोचे अधिकारी त्यात सामील होण्याचा प्रकार घडला। वारंवार आम्ही तक्रारी केलेल्या आहेत की जवळपास शेकडो एकर जमीन शेकडो शेतकऱ्यांची फक्त 5 जणांनी खरेदी केली आणि आता जो प्रकल्प देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केला होता तोच प्रकल्प पुन्हा एकदा नव्याने कसा होऊ शकतो हा आमचा प्रश्न आहे। म्हणून या प्रकल्पाची चौकशी करावी, या प्रकल्पाला स्थगिती द्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे। फक्त चौकशीपुरतं सरकारने थांबू नये तर हा सगळा प्रकल्पाला पूर्णपणे स्थगिती द्यावी अशा प्रकारचं आव्हान सरकारला करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।